गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट आणि आपलं आयुष्य समृद्ध करता येऊ शकेल असा एक छोटासा विचार. चला ऐकूया. एकदा एका गावात गौतम बुद्धांचं प्रवचन असतं. खूप गर्दी झालेली असते. प्रवचन संपल्यावर काही लोक ज्यांना गौतम बुद्ध आवडत नसतात ते स्टेजच्या समोर जातात आणि गौतम बुद्धांना खूप बोलतात. खूप वाईट भाषेत, अर्वाच्य भाषेत, म्हणजे आजच्या सोकॉल्ड भाषेत आपण शिव्या म्हणू शकू असं खूप बोलतात. तर ते अनुयायी जे असतात गौतम बुद्धांचे त्यांना वाईट वाटतं. त्यांना राग येतो त्या लोकांचा. ते गौतम बुद्धांना म्हणतात, की "तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आहे ह्याचं? हे इतके तुम्हाला बोलले, तुम्हाला राग नाही येत आहे का?" गौतम बुद्ध त्यांना विचारतात, की "समजा तुम्ही कोणाकडे उपहार घेऊन गेले आणि त्यांनी तो उपहार घेतला नाही, तर तुम्ही काय करता?" तर ते लोकं म्हणतात, "काही नाही. त्या वस्तू आम्ही किंवा ते आम्ही आमच्याचकडे ठेवतो." मग गौतम बुद्ध म्हणतात, "ह्यांनी मला जे काही दिलं त्याचा मी स्वीकारच केलेला नाही आहे. त्याच्यामुळे ते सगळं त्यांच्याजवळ." गौतम बुद्ध शांतपणे त्या लोकांना म्हणतात, "झालं तुमचं, जाऊ मी आता." म्हणजे किती साधी सोपी गोष्ट आहे. खरा मुद्दा समोरच्यानं काय दिलं त्याच्यापेक्षा आपण काय स्वीकारतो हा आहे. आता गौतम बुद्धांना कोणीतरी अपशब्द दिले, पण बुद्धांनी ते स्वीकारलेच नाहीत. आपल्या आयुष्यातही रोज आपल्याला कोणीतरी एखादी भेट देतच असतं ना. टीका, मतं, ओपिनियन्स म्हणजे जजमेंट्स, आपल्याबद्दलचा राग, आपल्याला कोणीतरी आपला इन्सल्ट करतं, कोणीतरी आपल्याला टॉन्ट मारतं. पण प्रत्येक भेट स्वीकारायची असते का? आपण प्रत्येक गिफ्ट घेत नाही ना. समोरच्याच्या शब्दांवर जरी आपला अधिकार नसला, पण ते शब्द मनात घ्यायचे की नाही ह्याचा अधिकार तर आपल्याकडे आहे. समजा आपण जिथे कुठे काम करतो, आपल्या वर्किंग स्पेस ज्या काय प्लेस असतील तिथे, समजा आपल्याला कोणी म्हटलं की तुझ्यात काही क्वालिटीज नाही आहे. तर आपल्यासमोर 2 ऑप्शन असतात. एक तर ते दिवसभर वाक्य आपल्या डोक्यात घोळवत राहायचं आणि दुसरं स्वतःला विचारायचं की हे खरं आहे का आणि यातून मला काही शिकण्यासारखं आहे का? उत्तर जर का नाही असेल तर ते गिफ्ट तिथल्या तिथेच ठेवायचं. ते आपल्या काही कामाचं नाही आहे. आणि जर का त्याच्यात काही तथ्य असेल, सत्य असेल, तर त्याचा अपमान नाही समजायचा, ते फीडबॅक म्हणून वापरायचं. म्हणजे सगळं मनावर घ्यायचं नाही, पण सगळं दुर्लक्षही करायचं नाही. कधी-कधी आपल्या कामाच्याही गोष्टी असू शकतात. लोकं काय देतात हे आपल्या हातात नाही आहे. पण त्यातून काय घ्यायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि काय सोडून द्यायचं हे तर मात्र आपल्या हातात आहेच आहे. आपल्याकडे प्रेम असेल तर प्रेम देत राहायचं, ज्ञान असेल तर ज्ञान देत राहायचं, चांगुलपणा असेल तर चांगुलपणा देत राहायचा. समोरच्याने स्वीकारलं नाही म्हणजे आपण देणं थांबवायचं नसतं. ह्या गिव्ह अँड टेकच्या गोष्टी आहेत. खूप सिंपल गौतम बुद्धांच्या छोट्या-छोट्या गोष्टी खूप छान आहे. चॉईस आपला आहे. आता मी पण सोशल मीडियावर टाकते तर काय सगळेच लोकं चांगले बोलतात असं नाही. पण खूप लोकं चांगले बोलणारे आहेत, तसं थोडे लोकं न आवडणारे पण असतील. व्यक्त करायच्या गोष्टी वेगळ्या असतात लोकांच्या. ठीक आहे, सगळ्या गोष्टीला आपण पॉझिटिव्हली घ्यायचं आणि आपल्या कामाचं जे आहे त्यात चेंज करून पुढे जायचं. स्टे ब्लेस्ड, स्टे पॉझिटिव्ह. आय लव्ह यू ऑल.